आणि या आदिवासी दिनाच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाज आज एकत्रित झालेला आहे आणि इथून पुढे मिरवणुकीनं आपण सर्वत्र जाणार आहात। या निमित्तानं तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी आपण सारी मंडळी जमलोय। ज्यांचा आता या ठिकाणी उल्लेख झाला असे आपले सर्व सहकारी वाघमारेजी या ठिकाणी उपस्थित असणारे, आपले सरपंच सीताराम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, आपल्या पापडीच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित असणारे सर्व सहकारी, राजकीय सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आजचा हा आदिवासी दिन आनंदानं गौरवानं साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी। खरं तर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी जमलेला आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या देशाचा एका अर्थानं गौरव, स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा, आपल्या या देशासाठी ज्यांनी क्रांती करत रक्त सांडलं एका अर्थानं, ते हुतात्मा नाग्या गंतरी यांच्या प्रतिमा यांचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आपल्या आदिवासींच्या गौरवाचं स्थान ठरलेल्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी गुणगान गातोय, त्यांचे जय जयकार करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला आदिवासी समाज म्हणून आपण एकत्र येण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरित करतो। मी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि समोर उपस्थित असणारे आपण सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या देशाचा तिरंगा आणि त्याचबरोबर आपला ध्वज हातात घेऊन आपण ही मिरवणूक काढताय। आपल्या संपूर्ण आदिवासी समाजाला याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। तुमचं सगळ्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन। आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये जसा बिरसा आबा मुंडा यांचं योगदान आहे, हुतात्मा नाग्या गंतरी यांचं योगदान आहे, अनेक हुतात्मे झाले की ज्यांनी आपल्या समाजाच्या बरोबरीनंच आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपले प्राण पणाला लावले आणि ही भूमी आमची आहे, हा या भूमीवरती आमचा अधिकार आहे, हे परदेशी सत्तांना ठणकावून आपण सगळ्यांनी मिळून सांगितलेलं आहे। आज आपण सगळेजण बघू शकतो की ज्या पद्धतीने 1994 सालापासून आजचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली। त्या संयुक्त राष्ट्रामध्ये हा आदिवासी दिन साजरा करत असताना विशेषत्वानं युरोप सारखे देश असतील, अमेरिकेसारखा देश असेल, ऑस्ट्रेलिया सारखा देश असेल की ज्या ठिकाणी तिथले जे मूळ निवासी होते त्या मूळ निवासींना हद्दपार करून किंवा त्यांचं धर्मांतर करून त्यांना आपल्यासारखे वागत नसतील आणि ब्रिटिशांच्या भाषेत तिथले मूळ निवासी त्या ब्रिटिशांना अपेक्षित आहे तसे जर ते सभ्य दिसणार नसतील तर त्यांचं शिरकाण करायला कमी करणार नाही, अशा मानसिकतेमधल्या लोकांना कुठेतरी अद्दल घडली पाहिजे, कुठेतरी आपण स्वतः केलेल्या चुकांची जाणीव झाली पाहिजे। म्हणून संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये 94 सालाच्या पासून आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली। खरं तर संपूर्ण जगभरामध्ये पसरलेला हा जो आदिवासी समाज आहे, जो तिथल्या मूळ जंगलाचा, जमिनीचा मालक आहे, त्याला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याची वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या जी प्रक्रिया या देशांमध्ये राबवली गेली त्याचं कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये त्याचं परिमार्जन केलं पाहिजे, या भावनेतून या कामाला सुरुवात झाली। आपल्या देशामध्ये सुद्धा वरती जम्मू काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत आणि सोमनाथ पासून ते पश्चिम बंगाल पर्यंत, गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत पसरलेला असा आपला आदिवासी समाज, हा आदिवासी समाज, हा इथला मूळ निवासी समाज हा इथल्या जमिनीशी सातत्याने
जोडलेला राहिला. या जमिनीच्या, या देशाच्या विकासामध्ये आदिवासी समाजाचं तितकंच तोलामोलाचं योगदान राहिलंय. आणि ज्या वेळेला या देशावरती पारतंत्र्याच्या वेळा होत्या ब्रिटिशांच्या, त्या तोडून मोकळ्या करण्यासाठी जो लढा उभारला गेला स्वातंत्र्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा देशभरामध्ये 40 जवळपास देश आहेत की ज्याच्यामध्ये आदिवासी समाज आहे, त्या 40 देशांमध्ये आदिवासी समाज हा 43 कोटीच्या घरात आहे. आणि त्याच्यापैकी 25% आदिवासी हे केवळ भारत देशामध्ये राहतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामधला आदिवासी हा जगामधल्या सगळ्या आदिवासी समाजाला मार्गदर्शन करू शकतो. त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कासाठी जो संघर्ष करावा लागतो त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करू शकतो. आज आपण सगळे मिळून पाहू शकतो की कशा पद्धतीनं आज शिक्षणाच्या आधारे आपण या देशामध्ये आपण आपला हक्क प्रस्थापित करत चाललेलो आहोत. या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी ज्या वेळेला आपल्या देशाला घटना दिली, ती घटना दिल्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर त्या घटनेच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या समाजाला जे आरक्षण देण्यात आलं, त्याच्यामध्ये आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालं, त्याच्यानंतर नोकऱ्यांमधलं आरक्षण किंवा शिक्षणामधलं आरक्षण, याच्या आधारे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पुढे चाललेलो आहोत. आज या संपूर्ण देशामध्ये आपण पाहू शकतो की स्वातंत्र्यापासून अनेक गावं, अनेक खेडोपाडी अद्यापही काही ठिकाणी लाईट पोहोचलेली नाही. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावापर्यंत, वाडीपर्यंत आम्हाला लाईट पोहोचवली पाहिजे. 2016 साली याची प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली आणि एक एक करत ज्या ज्या गावापर्यंत लाईट पोहोचलेली नाही त्या गावापर्यंत लाईट पोहोचायला लागलेली आहे. आज आपण सगळेजण पाहू शकतो, मोदीजींनी 2019 साली ठरवलं की प्रत्येक गाव, वाडीपर्यंत आपल्याला पाणी दिलं पाहिजे. जल जीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून गावागावांपर्यंत आता आपल्याला पाणी पोहोचायला सुरुवात झाली. अद्यापही आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाही. अनेक गावांमध्ये ज्या योजना केल्या या अर्धवट स्वरूपाच्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडे आमचाही पाठपुरावा चालू आहे. आणि त्या माध्यमातून प्रत्येक गाव, खेड्या, आदिवासी पाड्यापर्यंत पाणी पिण्याचं हे नळाच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे, हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. याचबरोबर हे सगळ्या गोष्टी शासन आपल्यापर्यंत काय देत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपल्यापर्यंत जर अधिकारी मंडळी किंवा कोणी जाणीवपूर्वक ते पोहोचू देत नसले तर ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही समाजामध्ये नेते आणि आमच्या राजकारणी म्हणून आमची सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून याच भावनेतून मोदी सरकारनं ठरवलं की आपल्याला शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. शिक्षणासाठीचे आता जे आपले वेगवेगळ्या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएटच्या पण वरती जाऊन आपल्याला शिक्षणाचे अधिकार आता आपल्याला देण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल बांधले जात आहे. या हॉस्टेलच्या माध्यमातून आता आपल्याला तिथे राहण्याची व्यवस्था केली जाते. अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की त्या हॉस्टेलमध्ये अवस्था चांगली नसते. अशा वेळेला समाजातल्या नेत्या मंडळींनी या संदर्भामध्ये जर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात आलं की आदिवासी समाजाचे अधिकार हिरावून घेतले जातात, आपल्या लक्षात आलं की त्याच्या या ठिकाणी कोणीतरी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करताय, तर त्याच्या विरोधामध्ये देखील आपल्याला आवाज उठवला पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या तरुणांना असलेला शिक्षणाचा अधिकार हा त्यांना मिळवून देता येईल. मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत, या भगिनींच्या साठी सुद्धा या ठिकाणी वेळच्या वेळी दर महिन्याच्या 9 तारखेला इंद्रधनु लसीकरण योजना ही आणली. दर महिन्याच्या 9 तारखेला आपल्या परिसरामधला जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ज्या बाळंत महिला असतात त्या बाळंत महिलांना त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीच्या लसी या दिल्या जात आहेत.
आज त्याच बरोबरीनं महिलांना त्यांच्या पोटातल्या बाळाची योग्य काळजी घेता यावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना, या मातृवंदन योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये आपल्याला 3 टप्प्यावरती दिले जातात, जेणेकरून घरामध्ये परिस्थिती असो किंवा नसो आपल्या पोटातल्या बाळाचा त्या मातेला चांगल्या पद्धतीने सांभाळ करता येईल।